भैयाजी जोशींच्या वादग्रस्त विधानाचा शिवसेना उभाटा गटाच्या वतीने निफाडमध्ये तीव्र निषेध। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, मुंबईची एक भाषा नाही अनेक भाषा असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याचा निफाड येथे उभाटा गटाचे शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध केला आहे। भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा कडक इशारा निवेदनाद्वारे यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे। यावेळी निफाड पोलीस ठाण्याचे PSI विश्वनाथ निकम यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी पोलीस हवालदार नितीन सांगळे, ढेकळे सानप तसेच शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे, निफाड शहर अध्यक्ष संजय धारराव, मुकुंद होळकर, गोपाळ कापसे, रतन गाजरे, संजय शिरसाट, आयुष निकम, प्रमोद गाजरे, बापूसाहेब कुंदे, रमेश जेवघाले, बाळू डोंगरे, नाना सानप, जावेद शेख, नीरज चोरडिया आदी शिवसैनिक उपस्थित होते। दक्षवेद न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड, निफाड। महाराष्ट्रातच मुंबई आणि मराठी भाषा का नाही असा प्रश्न आमचा शिवसैनिकांचा आहे। म्हणून मराठी भाषेचा जो अपमान भैयाजी जोशी यांनी केला त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आज हा निषेधार्थ आवाज उठवलेला आहे। निफाडचे PI यांना हे निवेदन देतोय आणि भैयाजी जोशींनी सार्वजनिक माफी मागावी, माफी नाही मागितली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची निफाड शहर शिवसेनेच्या वतीने मागणी आहे। याचा लवकरच त्यांनी पाठपुरावा घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं भैयाजी जोशींच्या विरुद्ध ज्या मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला अशा माय मराठीसाठी आम्ही सर्वजण समर्थ आहोत आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना या महाराष्ट्रात या मुंबईत कुठलंही स्थान दिलं नाही पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। मराठी माणसाची आणि असे असताना सुद्धा का मराठी भाषा ही बोलण्यापासून काही जण मुंबईमध्ये रोखले जात आहे। या ठिकाणी आम्ही निफाड शहर शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त